तुमच्या LIC पॉलिसी पासून सुटकारा कसा मिळवायचा? आपल्यापैकी बऱ्याच भारतीयांसाठी 30 ते 40 वर्षापासून LIC हे एक पार्टनर सारखा आहे। म्हणजे तुमच्या ओळखीमध्ये तुमचे लांब लांबचे नातेवाईक म्हणा किंवा तुमचे मित्रमैत्रीण म्हणा, कोणी ना कोणीतरी LIC एजंट एकदा होतच आणि त्यामुळे तुमच्या पेरेंट्सने किंवा तुम्ही LIC पॉलिसी घेतली असणार आहे। म्हणजे अर्ध्या लोकांना तर 5-6 वर्षांनंतर कळतं की अरे यार आपण कुठे फसलो, आणि अर्ध्या लोकांना तर कळतच नाही, आणि ज्यांना कळत नाही त्याच्यामधून मेजॉरिटी लोक 2 ते 3 वर्षांनंतर प्रीमियम देणं बंद करतात। आता ही प्रॉब्लेम बाकी इन्शुरन्स कंपनीज मध्ये पण आहे, बट अकॉर्डिंग टू 2023 LIC हे 50% इन्शुरन्स मार्केट कंट्रोल करते। ह्याचा अर्थ असा आहे की भारतीय जेवढं प्रीमियम पे करतात लाईफ इन्शुरन्स साठी, त्याच्यामधला 50% प्रीमियम फक्त LIC ला जातो, किंवा आपण म्हणू शकतो LIC पॉलिसीज ला जातो। लाईफ इन्शुरन्स हे आपण 3 भागात डिवाइड करू शकतो, टर्म, ट्रेडिशनल आणि ULIPs। टर्म इन्शुरन्स खूप सिंपल असतो, तुम्हाला एक फिक्स प्रीमियम अमाउंट द्यावी लागते आणि तुम्हाला त्याच्या जागी डेथ इन्शुरन्स कव्हर मिळून जाईल। ह्यात तुम्हाला फक्त डेथ कव्हर मिळतो, म्हणजे जेवढ्या वर्षासाठी तुमची पॉलिसी आहे तेवढ्या वर्षांमध्ये तुम्हाला काही झालं तर तुमच्या फॅमिली मेंबर्सला इन्शुरन्स अमाउंट मिळणार। त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही सर्कमस्टॅन्सेस मध्ये तुम्हाला तुमची प्रीमियम अमाउंट मिळणार नाही। ट्रेडिशनल इन्शुरन्स मध्ये होल लाईफ, प्रॉफिट मनी बॅक, एंडोमेंट अँड गॅरंटीड प्लॅन्स असतात। ट्रेडिशनल इन्शुरन्स मध्ये तुम्हाला 2 गोष्टी मिळतात, एक तर डेथ कव्हर आणि दुसरी कोणत्याही प्रकारची इव्हेंच्युअलिटी नसेल तरीही तुम्हाला तुमचा प्रीमियम परत मिळेल। तुम्हाला अमाउंट केवढा मिळणार आहे ह्याची सुद्धा गॅरंटी दिली जाईल, जसं की FD मध्ये फिक्स्ड रिटर्न असतं तसंच। ऐकण्यामध्ये तर एकदम बेस्ट वाटतंय, पण ऍक्च्युअली हे खूप वर्स्ट आहे। तिसऱ्या टाइपची इन्शुरन्स आहे ULIPs। ULIP म्हणजे ट्रेडिशनल प्लस टर्मचं कॉम्बिनेशन। डेथ इन्शुरन्स बरोबर तुम्हाला प्रीमियमवर रिटर्न पण मिळतो, सो याला आपण इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट स्कीम पण बोलू शकतो। ULIPs मध्ये इन्शुरन्स कव्हर तर फिक्स असतो, बट बाकी रिटर्न्स फिक्स नसतात, ते रिटर्न्स मार्केट रिटर्न्स वर वेरी करतात। तर आता आपण बोललोय टाइप ऑफ इन्शुरन्स बद्दल। सो जर तुम्ही कोणत्या इन्शुरन्सचा प्रीमियम आता पे करताय आणि तुम्हाला रिअलाइज झालं की या पॉलिसीसाठी एवढं प्रीमियम पे करणं वर्थ नाहीये आणि तुम्हाला ते डिस्कंटिन्यू करायचंय किंवा तुम्हाला ही पॉलिसी क्विट करायची आहे, सो तुम्ही काय कराल? जर तुम्ही तुमच्या पॉलिसीच्या स्टार्ट पासून प्रीमियम्स पे केले असतील कमीत कमी 3 वर्षासाठी, तर तुम्ही ती पॉलिसी सरेंडर करू शकता। ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ती पॉलिसी एक्झिट करू शकता आणि तुम्हाला तुमचे सरेंडर अमाउंट मिळेल। पण ते बघण्याच्या आधी आपण हे बघूया की जर तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर केली तर काय इम्प्लिकेशन्स होतील। सगळ्यात आधी तर ऑब्व्हियसली तुमचा लाईफ इन्शुरन्स प्रोटेक्शन संपेल। सेकंडली तुम्ही जेवढे पण टॅक्स बेनिफिट्स घेतले असतील सेक्शन अंडर 80C च्या प्रमाणे तुम्हाला ते पण रिटर्न करावे लागतील। ULIPच्या केसमध्ये जर तुमच्या पॉलिसीला 5 वर्ष पूर्ण नाही झालेत आणि तुम्ही सरेंडर केलं तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स परत करावे लागणार। ट्रेडिशनल प्लॅन्सच्या केसमध्ये ही लिमिट फक्त 2 वर्षाची आहे। पॉलिसी सरेंडर करून तुम्हाला केवढी अमाउंट मिळणार हे डिपेंड करतं सरेंडर टाईपवर। एक असतो गॅरंटीड सरेंडर आणि एक असतो स्पेशल सरेंडर। कोणत्या टाइपचं सरेंडर असेल हे तुमच्या पॉलिसीवर डिपेंड करतं। जनरली गॅरंटीड सरेंडर मध्ये तुम्ही जेवढं प्रीमियम दिलं असतं त्याचा 1% रिटर्न मिळतो। सो जर हा पर्सेंटेज असेल 30%, म्हणजे म्हणा तुम्ही 4 वर्षासाठी 1-1 लाखाचा प्रीमियम पे केलाय, सो 4 वर्षात तुम्ही 4 लाखाचा प्रीमियम पे केलाय, आणि जर फर्स्ट इयरचा प्रीमियम आपण वॅनिश केलं किंवा वेव ऑफ केलं तर फक्त 3 लाख रुपये। सो गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू विल बी 30% ऑफ द प्रीमियम पेड, म्हणजेच 3 लाखाचे 30%, म्हणजे झाले 90,000 रुपये जे तुम्हाला मिळतील। स्पेशल सरेंडर हे समजण्याच्या आधी आपण 2 टर्म्सचा अर्थ समजून घेऊया, पेड अप व्हॅल्यू आणि दुसरा टोटल पेड अप व्हॅल्यू। जर तुम्ही लगातार 3 वर्षाचा प्रीमियम पे केलात आणि 4थ्या वर्षी तुम्ही प्रीमियम नाही केला तर तुमचा प्रीमियम लॅप्स होऊन जातो आणि त्याला आपण म्हणतो पेड अप पॉलिसी। उदाहरण, तुमच्या पॉलिसीचा सम अश्योर्ड आहे 10 लाख आणि तुम्हाला 20 वर्षासाठी प्रीमियम पे करायचा आहे, पण तुम्ही फक्त 10 वर्ष पे करता, तर तुमची पेड अप व्हॅल्यू असेल 5 लाख रुपये। आणि तेवढ्या टाइम मध्ये जर कंपनीने कोणता बोनस अनाउन्स केला असेल, सो तो बोनस ह्या 5 लाखांमध्ये ऍड अप होतो, सो त्याला आपण म्हणतो टोटल पेड अप व्हॅल्यू। टोटल पेड अप व्हॅल्यू म्हणजेच पेड अप व्हॅल्यू प्लस अक्युअर्ड बोनस। स्पेशल सरेंडर व्हॅल्यू म्हणजे टोटल पेड अप व्हॅल्यूचा 1%। हे पर्सेंटेज तुमच्या पॉलिसीवर डिपेंड करतात। नॉर्मली स्टार्टिंगच्या 2 वर्षांमध्ये तरी हे 0 असतात आणि त्यानंतर 3 ते 8 वर्षांमध्ये ते 50% होतात आणि त्यानंतर 12 ते 13 वर्षाच्या आत ते 75 ते 80% होऊन जातात। सो आपण जर जुन्या उदाहरणात पाहिलं असेल, म्हणजे समजा की 20 वर्षाचा पॉलिसीचा प्रीमियम तुम्ही 10 वर्षात पे केलाय, ज्याचा सम अश्योर्ड आहे 20 लाख रुपये, तर तुमची पेड अप व्हॅल्यू होईल 5 लाख। अज्युमिंग की 10 वर्षात तुम्ही 50,000च्या बोनससाठी एलिजिबल आहात, सो तुमची टोटल पेड अप व्हॅल्यू झाली 5,50,000 रुपये। 10 वर्षात सरेंडर व्हॅल्यू जर 70% अज्युम केली तर तुमच्या 5,50,000चे 70%, सो तुमचे अराउंड रफली 3,85,000 होतात। आता हे सगळं तर ठीक आहे, पण पॉलिसी सरेंडर कशी करतात?
अनफॉर्च्युनेटली ह्याचं उत्तर आहे नाही. तुमची LIC पॉलिसी ज्या ब्रांच मधून सर्व्हिस होते त्याच ब्रांच मध्ये तुम्हाला जाऊन ती बंद करावी लागणार आणि त्यात पण जी पॉलिसी ज्यांच्या नावावर आहे त्यांनाच जावं लागेल त्या ब्रांच मध्ये ती पॉलिसी बंद करायसाठी. जर तुम्ही तुमचा मूड बनवलात ब्रांच जाण्यासाठी तर तुम्हाला त्याच्या आधी हे डॉक्युमेंट्स लागतील. तुम्ही LIC पॉलिसी सरेंडर फॉर्म नंबर 5074 हा डाउनलोड करू शकता LICच्या वेबसाईट वरून. ह्याची प्रिंटआउट काढून तुम्ही या फॉर्म बरोबर जा. दुसरं, बँक कॅन्सल चेक लीफ. तुमचं नाव त्या चेकवर प्रिंटेड असलं पाहिजे किंवा बँक पासबुकची फोटोकॉपी. तिसरं, ओरिजिनल ID प्रूफ म्हणजे आधार, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड. ह्यांचे फोटोकॉपीज पण तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. LIC ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात. जसंच तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये सरेंडर व्हॅल्यू येऊन जाईल. तुम्हाला अजून असे व्हिडिओज हवे असतील तर नक्की BKFIT मराठीला सबस्क्राईब करा आणि Instagramवर पण फॉलो करा. थँक्यू.